भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील तृतीय खंड म्हणजे तिसरा खंड चालू असून या तृतीय खंडातील तिसऱ्या खंडातील भाग 5वा आपण पाहत आहोत. आणि भाग 5व्यामधील चॅप्टर आहे 3 नंबर. जेव्हा धम्म करुणेपेक्षा मैत्रीचे महत्त्व अधिक प्रतिपादितो तेव्हा सद्धम्म रूप पावतो. त्या अगोदर आपण रोजच्या नेहमीच्या नियमाप्रमाणे आपण समर्पण घेऊया आणि नंतर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघर्ष सामगी समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवगो 14:194. समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या भागाला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जेव्हा धम्म करुणेपेक्षाही मैत्रीचे महत्त्व अधिक प्रतिपादितो तेव्हा सद्धम्म रूप पावतो. भगवान बुद्ध केवळ करुणा शिकवून थांबले नाहीत. करुणा म्हणजे प्राणीमात्रा संबंधी दया. करुणा म्हणजे प्राणीमात्रा संबंधी दया. भगवान बुद्धाने या पलीकडे जाऊन मैत्री शिकवली म्हणून अखिल जीव जाती संबंधी प्रेम. भगवान बुद्धाची करुणा कशी आहे, मैत्री कशी आहे? करुणा म्हणजे प्राणीमात्रा संबंधी दया. भगवान बुद्धाने या पलीकडे जाऊन मैत्री शिकवली. मैत्री म्हणजे अखिल जीव जाती संबंधी प्रेम. केवळ करुणेपर्यंत जाऊन न थांबता पुढे जाऊन अखिल जीव जातीवर प्रेम करणे ही भगवान बुद्धाची करुणा मैत्री. प्रेम केले पाहिजे अशी बुद्धाची शिकवण आहे. श्रावस्ती येथे राहत असताना एका सूत्रात भगवान बुद्धाने हे चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहे. मैत्री संबंधी बोलताना भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणाले, समजा मनुष्य एक विहीर खणतो आहे. उदाहरण देतात तथागत. समजा मनुष्य एक विहीर खणतो आहे. भूमी त्यामुळे रागावते काय? नाही. भगवान नाही. ते भिक्खू म्हणाले. भगवान ती जमीन रागावत नाही असं भिक्खू म्हणाले. मग समजा एक मनुष्य लाख आणि रंग घेऊन हवेत चित्रे रंगवू लागला. तो चित्रे रंगू शकेल असे तुम्हाला वाटते काय? ते भिक्षू म्हणाले, नाही भगवान, तो चित्रे रंगू शकणार नाही. का नाही? तथागत म्हणाले, का नाही रंगू शकत? भिक्खू म्हणाले, कारण हवेत असे काळे फलक नाहीत. हवेत असे काळे फलक आहेत का? नाही, की ज्यावर रंग भरता येईल. असं भगवान बुद्धानं उदाहरण देऊन त्या भिक्षूच्या हातून खरं खोटं करून घेतलेलं आहे. त्याप्रमाणेच
तुमच्या मनातही काळे कल्मिष असता कामा नये, कारण किल्मिषे ही दुर्विचाराचीच प्रतिबिंबे असतात. समजा एखादा मनुष्य हातात पेटती मशाल घेऊन गंगेला आग लावण्यासाठी निघाला, तर त्याला आग लावता येईल काय, असं तथागत त्या भिक्षूला सांगत आहेत. म्हणजे त्यांच्याकडून वधून घेत आहेत खरं खोटं काय. ते भिक्षू म्हणाले, नाही नाही भगवान, ते पाण्याला आग लावू शकणार, त्या गंगेला आग लावू शकणार नाही. का नाही? बुद्धाने त्यांना प्रश्न केला परत, का नाही? ते म्हणाले, कारण गंगेच्या पाण्यात ज्वालाग्रहीपणा नाही. ती पाणी पेट घेते काय? नाही. तर ज्वालाग्रहीपणा त्या पाण्यामध्ये नाही, त्यामुळं ते गंगेला आग लावू शकणार नाही, ते पाणी पेट घेणार नाही. आपले प्रवचन संपवित भगवंत म्हणाले, ज्याप्रमाणे भूमीला इजा झाल्यासारखे वाटत नाही आणि ती रागावत नाही, ज्याप्रमाणे हवा आपल्यावर कसलीच प्रतिक्रिया होऊ देत नाही आणि ज्याप्रमाणे अग्नीने विचलित न होता गंगाजळ सारखे वाहत राहते, असे 3 उदाहरणं तथागताने त्या भिक्षूंना दिली. त्याप्रमाणे भिक्खूंनो, तुम्ही दुसऱ्याने केलेल्या अपमान आणि अन्याय सहन करून त्यांच्याशी मैत्रीनेच वागत राहिले पाहिजे. भगवान बुद्ध भिक्षूंना उदाहरण देऊन त्याला स्पष्ट करून सांगितलेले आहे की तुम्ही सुद्धा या 3 गुणाचे त्याला उदाहरण दिले. त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा कोणी तुमचा अपमान केला, कोणी काही चिडून बोललं, तर आपण मैत्रीनेच वागले पाहिजे. भिक्खूंनो, मैत्री ही सतत आणि अप्रतिहत वाहत राहिली पाहिजे. आपले मन पृथ्वीसारखे खंबीर, हवेसारखे विमल आणि गंगेसारखे गंभीर ठेवणे हे तुमचे पवित्र कर्तव्य आहे. असे जर तुम्ही कराल तर कोणीही दुःसह गोष्ट घडली तरीही तुम्ही सहसा विचलित होणार नाही, कारण जे कोणी उपद्रव देतात ते शेवटी दमून जातात. तुमच्या मैत्रीचा परिसर विश्वासारखा अमर्याद असावा. तुमचे विचार भव्य आणि अपार असावेत आणि त्यात द्वेषाचा लवलेश नसावा. हो माझा हा दुसऱ्याचा कोणाबद्दलच द्वेषभाव तुमच्या मनामध्ये नसावा. माझ्या धम्मानुसार केवळ करुणेने वागणे हे पुरेसे नाही. अरे रे रे पडला, अरे रे रे मेला, अरे रे रे असं झालं, तर एवढं म्हणून चालणार नाही. मग तथागत म्हणतात त्यात मैत्रीने वागणे आवश्यक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कृतीसुद्धा तुमची त्याच्यामधून घडली पाहिजे. या प्रवचनात भगवंतांनी भिक्खूंना एक कथा सांगितली, ती संस्मरणीय आहे. म्हणजे आपल्या डोक्यात बसेल, भुलणार नाही, आठवणीत राहील अशी आहे ती कथा. ती कथा आपल्या पुढे आता ऐकतो. पूर्वी एकदा श्रावस्ती नगरात विदिशिका नावाची एक कुलीन स्त्री राहत असे. तिचं नाव विदिशिका. विदेशिका नावाची एक
एक कुलीन स्त्री म्हणजे घरांदाज घराण्यातली बाई राहत असे. ती सभ्यता, लीनता आणि सौम्यता या गुणाबद्दल प्रसिद्ध होती. गावात कोणी म्हणत होतं किती चांगली बाई आहे, सभ्यता आहे, तिच्यामध्ये लीनता आहे आणि सौम्यता आहे, म्हणजे ती कोणावर रागवत नाही, असं गावात ती प्रसिद्ध होती. तिची एक मोलकरीण होती आणि तिचे नाव काली होतं. आणि ते चलाक, ती काली पोरगी कशी होती? चलाक, सकाळी लवकर उठणारी आणि कामूस म्हणजे कामामध्ये तरबेज असलेली कामूस अशी मुलगी होती. ती कालीने स्वतःशी विचार केला की लोक लय माझ्या मालकिनीची लय वावा सांगतात की तिला रागच येत नाही आणि ती दयाळू आहे, ती सौम्य आहे, ती कोमल आहे, अशी आहे तशी आहे. मग ती काली काय म्हणाली, माझ्या मालकिनीची ख्याती आहे की तिला क्रोध असा येतच नाही किंवा तो ती प्रकट करीत नाही किंवा कदाचित मी आपले काम इतक्या चोखपणे बजावते म्हणून तिचा क्रोध प्रगट राहत असावा. मी तिला कसोटी लावून पाहते. म्हणजे माझ्या मालकिनीला रागच येत नाही. म्हणजे हे नुसतं नाटक आहे का ओरिजिनल खरं आहे, हे मी तिची आता माझ्या मालकिनीची परीक्षाच घेते, अशी ती काली नावाची मोलकरीण मनाशी तिने ठरवलं. म्हणून ती दुसऱ्या दिवशी उशिरा उठली. कोण? ती मोलकरीण. तिच्या मालकिनीने तिला हाक मारून विचारले, तू इतक्या उशिरा का उठलीस? मोलकरीण म्हणाली, त्यात काय बाईसाहेब? मालकीन म्हणल्यावर बाईसाहेब म्हणताय. त्यात काय बाईसाहेब? रागावून आणि चिडून ती मालकीन मनाशी म्हणाली, त्यात काही नाही काय? लबाड कुठली? अशी ती मालकीन तिला म्हणाली. मोलकरीणीने विचार केला, राग हा विकार तिच्या ठिकाणी आहे तर तिच्या लक्षात आलं तिच्या अंगी राग आहे पण ती कंट्रोल करते, असं तिच्या लक्षात आलं. म्हणजे राग हा विकार तिच्या ठिकाणी आहे तर ती दाखवित नाही, एवढेच. राग आहे मुळात, हे तिच्या पहिल्याच याच्यातून बोलण्यात तिच्या लक्षात आलं. मी माझे काम चोख बजाविते म्हणून ती रागावत नसावी. आणखी मी तिची कसोटी घेईन. म्हणून ती दुसऱ्या दिवशी अधिक उशिरा उठली. ती काली नावाची नोकरी. मालकिनीने विचारले, काले, तू उशिरा का उठलीस? मोलकरीणीने उत्तर दिले, त्यात काय आहे? आपला राग आणि चीड शब्दात व्यक्त करीत मालकीन म्हणाली, असं? त्यात काहीच नाही काय? लबाड कुठले? असं तर त्या मोलकरणीने विचार केला. राग हा विचार तिच्या ठिकाणी आहे, पण माझे काम नीट करते मी म्हणून ती दाखवित नाही. मी आणखी तिची कसोटी घेईन. म्हणून ती दुसऱ्याही दिवशी फारच उशिरा उठली. मालकिनीने तिला हाक मारून विचारले, इतक्या उशिरा का उठलीस? मोलकरणीने उत्तर दिले, त्यात काय आहे? असं तर मग तिला चीड आली, ती रागावली चांगलं. असं तर इतक्या उशिरा उठणं म्हणजे काहीच नाही काय?
लबाड मुली असे उद्गार काढून मालकिनीने चिडून रागाने एक आडसड उचलला. म्हणजे तो मारायचा बेतासारखा आडसोड असते, आडसोड. तो आडसड उचलला आणि रक्त येईल इतक्या जोराने तो तिच्या डोक्यात घातला. कोणाच्या? त्या काली नावाच्या नौकरणीच्या डोक्यात घातला. डोकं पडून रक्ताबंबाळ झाले. तिचं डोकं फुटलं, त्या नौकरीचं डोकं फुटलं. रक्तबंबाळ झालेले आपले डोके धरून मालकीनीने आरोळ्या ठोकून सर्व शेजारी जागे केले आणि ओरडत सुटली. कोणती? मालकीन. पहा बायानो, माझी मालकीन. आपली ती काली म्हणाली, लोकांना सांगायला लागली. ते रक्तबंबाळ झाले डोके घेऊन ती बाहेर आली, मोठमोठ्या ओरडायला लागली. पहा बायानो, पहा बाई, माझी मालकीन किती किती लीन आहे, सौम्य आहे माझी मालकीन. हे एवढे कशासाठी? तर तिची एकुलती एक मोलकरीण उशिरा उठली म्हणून ती इतक्या रागावली, चिडली होती की हातात अडसड घेऊन माझ्यावर झेप घेऊन तिने माझे डोके फोडले. असं ती सर्व लोकांना दाखवायला लागली, सांगायला लागली. याचा परिणाम असा झाला की विदिशिका ही कोणी लीन आणि सौम्य स्त्री नसून ती अत्यंत चिडखोर स्वभावाची आहे अशी तिची खात्री सगळ्या गावाला झाली. याप्रमाणेच जोपर्यंत चीड आणण्याजोगी काही म्हटलं नाही तोपर्यंतच भिक्खू सौम्य, सभ्य आणि लीन असण्याचा संभव आहे. जेव्हा त्याला चीड येण्यासारखे शब्द बोलले जातात तेव्हा त्याच्या ठिकाणी मैत्री म्हणजे बंधुभाव आहे की नाही याची खात्री पटते. ही गोष्ट सांगून भगवंतांनी म्हटले, केवळ वस्त्र आणि अन्न मिळण्यासाठी भिक्खूने मैत्रीभाव व्यक्त केला तर त्याच्या ठिकाणी मैत्री भावना आहे असे मी समजत नाही. ज्याची मैत्री भावना ही धम्म सिद्धांतातून उगम पावते त्यालाच मी खरा भिक्खू समजतो. असं भगवान बुद्धाने त्या भिक्षूला, सगळ्या भिक्षूला समजावून सांगितलं उदाहरण देऊन. पुण्यार्जनासाठी म्हणजे पुण्य मिळवण्यासाठी, पुण्यार्जनासाठी केलेले कृत्य ही मैत्रीच्या एक शोंडशाच्याही मुलाची नाही. मैत्री म्हणजे चित्ताची स्वतंत्रता. ती आपल्यामध्ये सर्व पुण्यकृत्यांना समाविष्ट करून घेते. ती चमकते, प्रकाशते, ती प्रज्वलित होते. भिक्खूंनो, सर्व ताऱ्यांचे तेज चंद्रप्रभेच्या एका षडशाशही म्हणजे छोट्याशा बारीक एकदम नसते. म्हणजे त्याच्या कोण्याच बरोबरीचं ते नसते त्या ताऱ्याचं. चंद्रप्रभा त्याचे सर्व तेज आपणात सामावून घेऊन स्वतः चमकते, प्रज्वलित होते. त्याप्रमाणेच पुण्यजनासाठी केलेली कृत्य मैत्रीच्या एक षोडशाशही मोलाची नाहीत. मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता. ती सर्व पुण्यकृत्यांना स्वतःमध्ये सामावून चमकते, प्रकाशते, प्रज्वलित होते. त्याप्रमाणे भिक्खूंनो, जसा वर्षा ऋतू अखेर म्हणजे पावसाळा संपत आला तेव्हा
वर्षाअखेर सूर्य स्वच्छ निरभ्र अशा आकाशात उगवून सारे किलमिश म्हणजे ढगाचे बारीक बारीक तुकडे असतात ते सारे किलमिश नाहीसे करतो म्हणजे स्वच्छ आकाश निळप्रभ आणि स्वतः चमकतो, प्रकाशतो आणि प्रज्वलित होतो. अगदी त्याप्रमाणेच पुण्याजनासाठी योजलेली सर्व साधने ही मैत्रीच्या एक षोडशांश इतकीही मोलाची नाही. मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता. ती सर्व पुण्यकृत्यांना आपल्यामध्ये सामावून घेऊन चमकते, प्रकाशते आणि प्रज्वलित होते. अशा प्रकारे भगवान बुद्धानं आपल्याला त्या भिक्षूला उदाहरणासह अशा प्रकारे आपल्याला समजावून सांगितलं की जेव्हा धम्म करुणेपेक्षा मैत्रीचे महत्त्व अधिक प्रतिपादितो तेव्हा सद्धम रूप पावतो. तर आजचा हा चॅप्टर इथे संपलेला आहे. तर आपण सर्वांना आज जे प्रवचन सांगितलेले भगवान बुद्धानं काळजीपूर्वक ऐकायचं आहे आणि आचरणामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करायचा. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. अखिल मानवजातीला अंधारातून प्रकाशाकडे नेणारा, स्वतःच्या बुद्धीने विचार करायला लावणारा तथागताचा धम्मविचार आपण सर्वांना ग्रहण करावा, इतरांनाही शेअर करावा, सांगावा. भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म या ग्रंथाचे विचार सर्व जाती धर्मातील मानवासाठी उपयोगाचे आहेत. म्हणून माझी सर्वांना नम्र विनंती, बंधूंनो, भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म या ग्रंथाचे व्हिडिओ माझं चॅनल आहे गंभीर किसन खंडारे यूट्यूब चॅनल. या चॅनलला आपण लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावं, कारण तुमचासुद्धा या धम्मप्रसारामध्ये खारीचा वाटा असावा असं मला वाटते. आपण सर्वांना मिळून चलो बुद्ध की ओर, चारों तरफ मच गया शोर, चलो बुद्ध की ओर. बुद्ध की ओर चलो म्हणजे काय? स्वतःचे काम स्वतःच्या बुद्धीनं करणे, त्याला बौद्ध म्हणतात. असो, तर उद्या भेटूया आपण. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. नमो बुद्धाय. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. उद्या भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत